सर, आता बँकांसोबत तुम्ही अनेक वर्षापासून काम करत आहात आणि अनेक उद्योजकांसाठी काम करत आहात. नेहमी एक सगळ्यांची ओरड असते, की बँका या मोठ्या उद्योगांना किंवा वशिलेवाल्यांना कर्ज देतात. सर्वसाधारण माणसांना कर्ज देतच नाहीत. म्हणजे असा खूपदा ओरड असते. तर हे खरं आहे का? म्हणजे तुमचा याच्यातला अनुभव काय सांगतो? असं नाही आहे. बरं. बँक प्रत्येकाला समान पद्धतीने वागणूक देते. हां, मोठ्या उद्योगवाल्यांकडे थोडंसं जमेची बाजू ही असते, की त्यांच्याकडे CFO नावाचा एक प्राणी असतो, अच्छा. चीफ फायनान्शियल ऑफिसर. बरं. त्याचं काम हे असतं, की आपला व्यवसाय बँकेला जाऊन नेमक्या शब्दामध्ये म्हणजे आता हो, बँकेला समजणाऱ्या भाषेमध्ये जाऊन त्याला सांगणे हो, आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे. हो. किंवा आपण त्याला प्रेझेंटेशनही म्हणतो, की बाबा आम्ही नेमकं काय करतो, कसं करतो. छोट्या उद्योजकांकडे कसं असतं ना, की त्यांच्यासाठी फायनान्स हा विषय फक्त अकाउंटंटपुरताच मर्यादित असतो. बरोबर आहे. त्यांना असं वाटतं, की अकाउंटंट ठेवला हो, म्हणजे माझा फायनान्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बरोबर पण आहे. अकाउंटंट हा सर नेमका काय आहे? हं, हं. तो एखाद्या सामन्याचा जसं तुम्ही जर क्रिकेटची मॅच बघत असाल, हो, तर कुठल्या फलंदाजाने किती धावा केल्या, कुठल्या हो, गोलंदाजाला किती मार पडला, हो. याचा जे रेकॉर्ड कीपर आहे. रेकॉर्ड कीपर आहे, अगदी, तो अगदी. अकाउंटंट आहे. बरोबर आहे. आणि छोट्या व्यावसायिकांचा प्रॉब्लेम कसा होतो ना, की हो, ते CFO अफोर्ड नाही करू शकत, कारण की CFOचे आज पगार लाखांमध्ये आहेत महिन्याचे. बरोबर आहे. कारण त्यासाठी तुम्हाला एक क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट हो, हा एक CFO असू शकतो किंवा ज्याचा फायनान्समध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. हो, 20-25 वर्ष. हो. तर ते टॅलेंट स्वस्तात नाही मिळत. बरोबर आहे. पण मग अ, हा जो गॅप आहे ना, हा हो, गॅप आम्ही आयडेंटिफाय केला हो. आणि मग आम्ही ठरवलं, की आपल्याकडे येणारं प्रत्येक क्लायंट हं. त्याचं साईज काही असो, स्केल काही असो, हो, आपण त्याला CFO जे काही नॉलेज देतो किंवा CFO कशा पद्धतीने काम करतो, हो. हे त्याला प्रायमरी लेव्हलला शिकवणं आपलं काम आहे. बरोबर आहे. तर तर मग काय होतं, की हे करताना लक्षात यायला लागलं, की बँकेला काय हवं असतं, की हो. बघा सर, बँकेला हवं असतं, की तुमचा जो आर्थिक ताळेबंद आहे, किंवा तुमचे जे बॅलन्स शीट्स आहेत, तुमचे जे सेल्सच्या फिगर्स आहेत, त्या कशा आल्या? समजून घ्यायचे असतात त्यांना. तुमची प्रोसेस कशी होते? बरोबर आहे. आणि मग समजा एखादं पेमेंट तुमचं अटकलं, तर तुम्ही काय कराल? हो, कसं होतं? हो, कारण की तुमचा व्यवसाय कुठलाही असो, हो, बॅलन्स शीटमध्ये आणि P&Lमध्ये तुम्ही जर बघाल, तर बॅलन्स हो, शीटमध्ये असं म्हणतात का, की समजा माझा व्यवसाय असं समजून घ्या, की रेस्टॉरंट आहे हो, फॉर एक्झाम्पल. हो. रेस्टॉरंटमध्ये काय असतं, तर बाबा दररोजची येणारी भाजी असते, दररोजचे येणारे त्याचे जे अन्नपदार्थ काही असतात हो, आणि हो, त्याची जी शेल्फ लाईफ आहे, हो. म्हणजे पनीर, दूध वगैरे साधारणतः 2 ते 3 दिवस चालतं डीप फ्रीझरमध्ये. बरोबर आहे. आईस्क्रीम जे साधारणतः 15 ते 20 दिवस असेल. हो, पण पालेभाज्या, फळभाज्या ज्या त्यांची लाईफ एकच दिवस असते किंवा 2 बरोबर आहे. दिवस असते. बरोबर आहे. तर मग तुम्ही बॅलन्स शीटमध्ये असं लिहिता, काय माझ्याकडे वर्षाअखेरीस 50 किलो भाजी आहे, हं, 20 किलो आईस्क्रीम आहे. हं. नाही, तुम्ही त्याला एक व्हॅल्यू टर्म्समध्ये लिहितात, की फक्त तेवढं. माझ्याकडे क्लोजिंग स्टॉक जो आहे, हो. तो 50 काय? लाखाचा आहे आणि मग त्याचा खाली ब्रेकअप असेल, की 50 लाखामध्ये काय-काय आयटम आहेत आणि त्याची व्हॅल्यू काय आहे. सगळं. बरोबर आहे. बरं, तुम्ही क्लायंटला जेव्हा भाजी एखाद्या प्रॉडक्ट डिलिव्हरी करता किंवा त्याने डोसा घेतला, हो. उत्तप्पा खाल्ला, तर तो त्याच्याबदल्यात तुम्हाला काय देतो? पैसे. पैसे देतो. हो, तुम्ही जेव्हा याच्यासाठी लागणारा जो सामान विकत घेतात, हो. तर आपण असं करतो का, की मला 5 किलो तांदूळ हवेत, तर एक काम कर, तू 5 किलो तांदूळ मला देऊन जा. हं. मी तुला उच्च प्रतीचे 3 किलो गहू देतो त्याच्यासमोर. नाही, हे नाही. बार्टर सिस्टम आहे का? नाही. तर व्यावसायिकाने हे समजून घेतलं पाहिजे, की तो व्यवसाय कुठलाही करत असला, हो. तरी त्याचं जे परिचलन आहे किंवा त्याचं जे कन्व्हर्जन आहे, ते रुपयामध्ये प्रत्येक ठिकाणी होत असतं, बरोबर आहे. जाणते अजाणतेपणी. हो. तर त्याला त्या पैशाची भाषा पण सांगता आली पाहिजे. हं. किंवा बऱ्याच वेळेला आपण समजा सर, इथं आपण असं म्हणू शकतो, की व्यवसाय करणारवाल्याला पैशाची भाषा समजणं पण खूप जास्त गरजेचं आहे. रादर त्याला एखाद्या वेळेस व्यवसाय नीटपणे नाही समजला तरी चालतं, त्याला पैशाची भाषा पहिले समजली पाहिजे. अच्छा. कारण की कसं होतं ना सर, की तुम्ही कितीही म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हं, हं. आमचंच उदाहरण आहे. बरं.
2016 हं, हं. आम्ही एका स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले होते बरं. आणि मग चांगले म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त आपण तिथे पैसे लावले 2016 सर. बरं, बरं, तेव्हा स्टार्टअप नावाची कन्सेप्ट पण एवढी आपल्याला काही कल्पना नव्हती. बरं. हेल्थकेअर बिझनेस होता. हं, हं. आम्ही पैसे लावले आणि ते पैसे आणि बँकेने दिलेलं कर्ज आणि त्याचे जे पहिले फाउंडर्स, आता फाउंडर्स म्हणतात, पण हो, मी म्हणतो व्यवसायाचे भागीदार, हो. त्यांनी लावलेले पैसे, हे सगळे पैसे 8 महिन्यामध्ये शून्य झाले. बापरे! हं, साधारणतः हं, 3-4 कोटी 8 महिन्यामध्ये शून्य झाले. का? हं. आमच्याकडे आमचे जे पार्टनर होते ते हायली एज्युकेटेड, बरं. MD, हं, MBBS, हं. ज्यांनी पैसे लावले होते ते, त्यांच्याकडे पैशांचा तोटा नाही. म्हणजे बरं. जेवढे पैसे त्यांनी गुंतवले होते त्याची तर त्याच्यापेक्षा दुप्पट किमतीची तर साधारणतः ते त्यावेळेला गाडी वापरायचे आणि बापरे! ती गाडी 18 महिन्यांनी बदलायचे. बरं. धंदा का बुडाला? हं. कारण पैशाची परिभाषा समजली नव्हती. अच्छा. पैशाची परिभाषा समजून तुम्हाला घ्यावीच लागेल, हं. की आपल्या व्यवसायामध्ये नेमकं आपल्याला पैसे लागतात कुठे, हो. कशासाठी, बरोबर. आणि जे पैसे तुम्ही घेतात म्हणजे ते कोणाकडून आहे? तुम्ही कोणाकडून उधारीने पैसे आणले असतील, बँकेकडून घेतले असतील. तुम्ही ज्या कामासाठी घेतले, तुम्ही त्याच कामासाठी ते पैसे वापरले पाहिजे. बरं. तुम्ही जर ते पैसे त्याला वापरले नाही हो. आणि ते पैसे तुम्ही दुसरीकडे कुठे टाकले, हं, हं. तर मग तुमचा आर्थिक डोलारा हालायला चालू होतो हं. आणि मग तुमच्या अकाउंटमध्ये बँकेला वाटायला लागतं की नाही यार काहीतरी इश्यू आहे. हां, हां. कारण व्यवसायात गुंतवलेले पैसे हो. बघा, प्राईस किती वर खाली होऊ द्या, एक साधारणतः 5 ते 10% हो. प्राइसिंगचा फरक असतो मार्केटमध्ये. अच्छा. जर तुम्ही आता आपण सगळ्यात जडता आजकालचा विषय काय आहे, तर बाबा क्रूड ऑइलच्या किमती युद्धामुळे भडकलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे जे $90 मिळायचं क्रूड, हो, ते आता $110-120 मिळतंय. हो. आता समजा एखाद्याने डिसेंबरमध्ये क्रूड ऑइल परचेस केलं होतं, हो. आपण समजलो 1 कोटी रुपयाचं, आणि त्यावेळेला त्याचा जो काही रेट असेल तो 90 होता. बरोबर. त्याने ते विकलं. हो, त्याचे आलेले पैसे परत त्याने जर क्रूड ऑइलमध्ये टाकले असते हो. आणि समजा त्याला $95 त्याला घ्यावं लागलं, तर त्यात तो विकताना पण वाढलेली प्राईस समोर त्याला पास ऑन करायचीच आहे. बरोबर आहे. पण जर मग हे आलेले पैसे त्याने कागदोपत्री दाखवले की मी क्रूड ऑइलसाठी वापरलेत, हो. पण जर त्याला गाडी घ्यायला पैसे काढले, हां. मग काय होईल? प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर आहे. मग असंच आहे की ज्या कामासाठी तुम्ही ते पैसे घेतले आहेत हो, किंवा ज्या कामासाठी तुम्हाला ते पैसे लावायचे आहेत, हो. ते पैसे त्याच कामासाठी वापरले गेले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही त्याला सोडून दुसऱ्या कुठे ते पैसे टाकायला जाल आणि जर ते सायझेबल असतील, बरोबर आहे. म्हणजे जेवणाला चव यायला मीठ पाहिजे, बरोबर पण आहे. आपण मीठ मुठभर टाकतो का? नाही, नाही. आपण चिमूटभर टाकतो. चिमूटभर इकडे तिकडे ओके, पण सर, जर तुम्ही मुठभर काढाल. मगाशी मी थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब करतो या ठिकाणी. Please. मगाशी तुम्ही उत्तराला सुरुवात करत असताना एक वाक्य वापरलं होतं, की बँका सगळ्यांसाठी सारख्याच असतात. मी इथं थोडी तुमची माफी मागून म्हणजे माझा अनुभव सांगतो तुम्हाला. आता जनरली तुम्ही पण जेव्हा एखाद्या उद्योगाचे CFO म्हणून जाता, एक जनरल व्यक्ती बँकेमध्ये जाणं आणि तुम्ही जेव्हा तुमच्या उद्योगाचा एक CFO बँकेत जातो, तर मला असं वाटतं की बँकचा व्यवहार सारखा नसतो. तो थोडासा वेगळा असतो. म्हणजे मला इथं हे विचारायचं आहे तुम्हाला, की मी समजा एक छोटा उद्योजक आहे. माझ्याकडे पूर्ण वेळ CFO नाही आहे. तेवढी माझी कॅपॅसिटी नाही आहे, की मी ठीक आहे. 2-3 लाखाचा एखादा CFO नेहमीसाठी ठेवू शकेल. मग मी अशा वेळेस तुमची मदत घेऊ शकतो का? तेवढ्या वेळापुरती किंवा तुम्ही आमची मदत घेऊ शकतात हां, आणि मी तर तुम्हाला सांगेन की आम्ही आत्तापर्यंत 100 ते 125 महिला उद्योजक हां. कुठूनही असो, आम्ही त्यांच्याकडनं सल्ला फी पण घेत नाही. अच्छा. किंवा SME उद्योजक आहे, हो, त्याला जर काही गोष्ट समजून घ्यायची आहे, हो. आम्ही ती त्याला समजून सांगायला मदत करतो. बरं. कारण की कसं आहे, प्रत्येक गोष्टीत पैसा येत नाही. पैसा हा बाय प्रोडक्ट आहे.
आपलं जे कामाचं ध्येय आहे हो. किंवा आपण आपण म्हणतो की आपला मराठी टक्का व्यवसायामध्ये कमी आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे त्या व्यवसायाच्या अनुषंगाने लागणारं जे आर्थिक ज्ञान आहे, हो. तिथे आपण कच्चे नाही, आपण फारच कच्चे आहोत. अच्छा. कारण की आपल्याला बालपणापासून एकच शिकवण सांगितली जाते, हं. अंथरूण पाहून पाय पसरा. बरोबर. पण जर मला अंथरूण वाढवता येणार असेल हो, थोड्या हो. वेळाने, हो. तर थोडा वेळ पाय थंडीमध्ये बाहेर काढले तर चालतात की हो. बरोबर आहे. पण आपण पहिल्यापासून त्या एक आपण असं म्हणू की आपली मानसिकता तशी पैशाविषयी बनवली. थोडीशी निगेटिव्ह आहे. हं, म्हणजे हं. तुम्ही एखादा उद्योजक बघाल हो. आणि समजा त्याने 3 वर्षामध्ये त्याच्याकडे पहिले मारुती होती आणि आता तो मर्सिडीज वापरतोय. हो. तर आपण म्हणतो यार मर्सिडीज सोपी आहे इतनी, हं, कुछ हं. तो किया होगा. काहीतरी काला है. हो, हो, हो. असं नाही आहे. व्यवसायामध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि जर तुम्ही व्यवस्थित तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग केलं व्यवसायाचंही, हो. तर कार घेणं सहज शक्य आहे. म्हणून तर आमचं वाक्य आहे ना, एव्हरीथिंग इज पॉसिबल फायनान्शियली. हं. त्याच्यासाठी रिक्वायर्ड काय लागणारं डिसिप्लिन. हो, जर तुमच्याकडे डिसिप्लिन नसेल, हो. तर मग तुमच्याकडे कितीही चांगला प्लॅन असला म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत समजा तो 3-4 वर्ष अत्यंत डिसिप्लिननं तो साध्या पद्धतीनं जगून तो पद्धतशीरपणे हे पैसे बचत करत होता किंवा त्याच्या वर्कवर काम करत होता आणि नंतर डायरेक्ट तो मर्सिडीज घेऊन आला. म्हणजे किंवा त्याने घेतली. तर कोणीही तुम्ही म्हटलं तसं पहिल्यांदा त्याच्या मनात हाच प्रश्न येईल की काहीतरी दाल में कुछ काला है. पण तो हा विचार नाही करणार की कदाचित याने मागची 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जे काही असतील, तर ते एक डिसिप्लिन पाळलेलं आहे पैशाच्या बाबतीमध्ये. कारण की त्याला त्याचा कॅश फ्लो क्लिअर माहिती होता. आता हो. जसं तुम्ही आता बऱ्याच वेळेला काय होतं ना, आमच्याकडे बरेच जण येतात. ते तर ते सगळ्यात पहिल्या कुठल्याही क्लायंटचा किंवा कुठल्याही व्यावसायिकाचा पहिला प्रश्न काय असतो? हो. रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे? बरोबर आहे. जसं आपण म्हणतो, की आपण गाडी घ्यायला जातो, तर आपण पहिले काय म्हणतो, ॲव्हरेज कितना देती है हो, हो. पर लिटर. हं. तर मारुतीचे ॲव्हरेज चांगले असल्यामुळे मारुती तुमचं मास प्रोडक्ट आहे. बरोबर. पण मग मर्सिडीज घेणारा ॲव्हरेज विचारत असेल का हो साहेब त्या माणसाला, की सेल्सवाला, की याचा ॲव्हरेज काय? हं, हं. नाही. नाही विचारलं. किंबहुना त्याला ॲव्हरेजशी काही घेणं देणं नसतं. बरोबर आहे. तसंच व्यवसायामध्ये जेव्हा तुम्ही काम करता, जेव्हा तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करतात, हो. रेट ऑफ इंटरेस्ट हा तुमच्या प्रॉफिटचा एक कंपोनंट आहे. बरोबर आहे. त्याच्यावरतीच तुमचं पूर्ण प्रॉफिट डिपेंड नाही आहे. ओके. तुम्ही ते पैसे कसे इन्व्हेस्ट करतात, त्याच्यासाठी हं. तुम्हाला तुमच्या एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, जी आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल. ओके. आता कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हटल्यावरती बऱ्याच जणांना वाटतं, की कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय? तर माझ्याकडे असलेले बँकेचे लोन, हो. तर मला कॉस्ट आहे. हां. पण समजा माझ्यावरती काही लोनच नाही आहे हां, हां. आणि मी व्यवसाय करतो, तर मला कॉस्ट ऑफ कॅपिटल लागू होते का? हं, हं. 100% तुम्हालाही कॉस्ट ऑफ कॅपिटल लागू होते. बरोबर आहे. याचं कारण असं आहे, की जे पैसे मी माझ्या व्यवसायात गुंतवतोय, हो, समजा मी आज ₹100 लावतोय हो, व्यवसाय करताना हो, आणि हे ₹100 जर मी बँकेत ठेवले, तर मला बँक समजा 6% एफ-डीने हो, रिटर्न देते. हो. जर मी कुठल्या चांगल्या बॉन्डमध्ये लावले, तर मला 10-12% मिळतील. जर मी शेअर मार्केटमध्ये पैसे दीर्घकालीन गुंतवणूक केली, तर मला 15% ॲव्हरेज मिळतील. बरोबर आहे. आता मी हे ₹100 माझे लावतोय हो, आणि माझ्याच कंपनीमध्ये स्वतःला जॉब पण देतोय. हो. तर मग माझा रेट ऑफ रिटर्न किती पाहिजे? तर माझ्या कॅपिटलने कमीत कमी 25% ते 30% कमवले पाहिजे माझ्यासाठी. बरोबर आहे. पण बऱ्याच उद्योजकांना कॉस्ट ऑफ कॅपिटल कसं काढायचं हे माहीतच माहितीच नाही. नसतं. अगदी बरोबर. बरं, कोणी आज कुठलाही व्यवसाय 30% मार्जिनवाला आहेच नाही. बरोबर आहे. पण हो. तुमच्याकडे तुमचं जे प्रोडक्ट आहे, हं. समजा ते 2% तुम्हाला मार्जिन देतंय. मी नफा नाही म्हणत आहे सर, हां, मार्जिन. मार्जिन. बरोबर आहे. किंवा ते तुम्हाला 3% मार्जिन देतंय हो, आणि तुम्ही ते 3% मार्जिनवालं प्रोडक्ट आहे, ते वर्षातून तुम्ही जर तुमच्या ₹100 जर तुम्ही 10 सायकल करू शकलात, हो, म्हणजे ते ₹100 10 वेळा फिरवू शकलात, हो. तर किती टक्के मार्जिन झालं सर? खूप 3% जास्त वेळा झालं. 30% मार्जिन झालं. हो. 3 into 10 बरोबर आहे. टाइम्स बरोबर आहे. हो, 30% मार्जिन मिळालं ना. मिळालं. हो, तर हा सगळा खेळ काय आहे? हो. शेवटी हा खेळ आकड्यांचा आहे, पण त्या आकड्यांच्या मागची मानसिकता पण तुम्हाला समजून घेणं भाग आहे. पण सर मला थोडंसं इथं तुम्हाला हे पण विचारायचं आहे.
आत्ता माझ्यासमोर आहेत ते साधारणतः ग्रामीण भागातले तरुण उद्योजक, की ज्यांनी नव्यानं उद्योग सुरू करतायत, सगळं चालू करतायत. अशांकडे हे नॉलेज असत नाही आणि आपण असं म्हणू शकत नाही, की त्यांनी पहिल्यांदा हे नॉलेज घ्यायचं आणि मग उद्योग सुरू करायचा. मग अ, अशा वेळेस त्यांनी काय केलं अशा पाहिजे? वेळेस तुम्हाला एकदम सोपी चेकलिस्ट सांगतो सर. म्हणजे हो. फायनान्स हा तुम्हाला काय वाटतं कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट आहे? तुमचं वैयक्तिक मत काय? कॉम्प्लिकेटेड किंवा थोडासा कठीण विषय कॉम्प्लिकेटेड नाही आपण हां, असं म्हणता येईल. कदाचित ते वैयक्तिक मला असं वाटत असेल, पण मला सर असं हा वाटतं, की थोडंसं कॉमन सेन्सचा विषय आहे. अच्छा. इट इज ॲब्सोल्युटली कॉमन सेन्स. इट इज त्याच्यासाठी तुम्हाला काही म्हणजे विशिष्ट ज्ञान असायची गरजच नाही आहे. बरं. पहिले मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो हो. आणि मग मी तुम्हाला चेकलिस्ट सांगतो. बरं. समजा मी तुमच्याकडे आलो हो. आणि म्हटलं, "सर मला ₹100 द्या हो. आणि हे ₹100 मी तुम्हाला 3 महिन्यांनी परत करेन." बरं. तुम्ही माझे चांगले मित्र आहात किंवा तुम्ही मला ओळखतात. हं. मी म्हटलं, "ठीक आहे, मी ₹100 देतो, पण आता तुमच्याकडे पण ₹100 नाही आहेत द्यायला." हां, हां. तर तुम्ही तुमच्या मित्राकडून ₹100 घेऊन आलात हो. आणि ते ₹100 मला दिले बरं. आणि तुमच्या मित्राने तुम्हाला सांगितलं देताना, की "सर मला हे पैसे 45 दिवसांनी हवेत, बरं. पण मी तुम्हाला 90 दिवसांनी देणार आहे." हो. तर अशा वेळेला तुम्ही काय कराल? तर तुमच्याकडे 2 पर्याय असतील. हो. एक तर मला न सांगणे, मैत्रीपोटी, की पंकज हो. 45 दिवसात द्यायचे, कारण तुमच्याकडे काहीतरी हो. मागे कॅल्क्युलेशन आहे, की 45 दिवस तुमच्याकडे ₹100 येणार आहे, तर ते ₹100 तुम्ही त्याला देऊन टाकाल हो. आणि 45 दिवसांनी माझ्याकडनं ₹100 जे येतील हो. 90 दिवसांनी हो. ते तुमच्याकडे राहतील. बरोबर आहे. बरोबर आहे? हो. हा एक मार्ग भाग आहे. असू शकतो बरोबर आहे. किंवा दुसरा भाग असा असू शकतो, की तुम्ही हो. मला सांगाल, की हो. पंकज हो. हे पैसे मला 45 दिवसामध्ये हवेत, हो. किंवा तिसरा भाग तुम्ही ज्यांच्याकडून हे पैसे आणून देतायत त्याला सांगाल, हं, हं. की बाबा हे तुम्हाला मी 90 दिवसांनी देऊ शकेल. बरोबर. याच्यात चौथं काही आहे का? नाही. बरं समजा असं समजू, की त्याने तुम्हाला 90 दिवसासाठी दिले, तुम्ही मला 90 दिवसासाठी दिले. हो. पण त्याने तुम्हाला देताना सांगितलं, की सर याच्यावरती 90 दिवसामध्ये ₹100 मला ₹105 हवेत. हो. मग तुम्ही देताना मला काय सांगाल? हं, हं. जर तुम्ही मला ₹100 देताना सांगितलं नाही, की मला याचे ₹105 हवे आहेत, हो. तर ₹5 नुकसान कोणाला झालं? मलाच झालं. बरं. व्यावसायिक इथेच चुकतो. अच्छा. तो जे पैसे आणतो हो. त्याची त्याला मुदत जी आहे त्या मुदतीमध्ये त्याने विकलेला मला ते पैसे आले तर तो वेळेवरती पैसे देऊ शकेल. बरोबर आहे. हा झाला सांगायचा हो. मुद्दा. हो. दुसरा, व्यवसायाचा तुम्हाला अनुभव नाही आहे, काही हरकत नाही आहे. हं, हं. जसं अभ्यासक्रमाची एक चेकलिस्ट असते. मला डायरेक्ट 10वी देता येईल का? 5वी पास असलो तर नाही देता येणार. हो. त्याला आयदर एक विहित वय लागतं हो. किंवा तुम्ही 9वी पास झालेला लागता तर तुम्ही 10वीत जाऊ शकता. बरोबर आहे. तसं व्यवसायाचं पण फायनान्सचं एक साधं सोपं चेकलिस्ट आहे, हो. की मला सगळ्यात पहिले मला व्यवसाय काय करायचा आहे, हो. मग तो कुठलाही असो. हो. मग त्या व्यवसायासाठी मला किती भाग भांडवल लागणार आहे, हो. कर्ज नाही, हां. भाग भांडवल मला किती लागणार आहे. बरं. त्या भाग भांडवलाचा एक हिस्सा आहे कर्ज. बरोबर आहे. म्हणजे मला हा व्यवसाय करायला किती समजा ₹100 लागणार आहेत, हो. किंवा आता आपण रुपया-रुपयामध्ये म्हणतो लोकांना कोटींची सवय झाली आहे. बरोबर. समजा मला एखादा व्यवसाय चालू करताना ₹1 कोटी गुंतवणूक अपेक्षित आहे. हो. मग त्या 1 कोटीच्या गुंतवणुकीमध्ये मी किती पैसे लावणार? समजा मी त्या ₹50 लाख लावणार आहे. हो. मग बाकीचे ₹50 लाख मला कुठून येतील? हं, हं. मग मी माझ्या मित्रांकडून, परिवाराकडून जाऊन पैसे घेईन, बरोबर. ज्याला आपण फ्रेंडली लोनही म्हणतो, किंवा हो. मी बँकेत जाऊन अल्प मुदतीचं कर्ज घेईल, दीर्घ मुदतीचं कर्ज घेईल, किंवा खेळतं भांडवल घेईल. बरोबर आहे. पण पैसे आले, हो. मग या पैशाची कॉस्ट ऑफ कॅपिटल काय आहे? ओके. तर माझ्या व्यवसायामध्ये तेवढं उत्पन्न मला झालं पाहिजे, की जे मला ॲटलिस्ट माझी जी कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे हो. ती त्याने मला रिकवर करून दिली पाहिजे. बरं. सुरुवातीच्या दिवसामध्ये ती रिकवर होत नाही, हं, हं. तुम्हाला म्हणून खिशातून पैसे टाकावे लागतात. हं. पण जर तुमच्याकडे युनिट प्राईस मॅट्रिक्स असेल, हो. तर ते तुम्हाला करणं सोपं जातं. पण जर त्याचं तुमच्याकडे युनिट प्राईस मॅट्रिक नसेल, हां, हां. तर मग तो आतबट्ट्याचा खेळ होतो. बरं. आणि ग्रामीण तरुण इथेच चुकतात, हं, हं. की त्यांना असं वाटतं, की हा कॉमन सेन्सचा विषय, कुठलाही व्यवसाय हा कॉमन सेन्स आहे.
त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. बरं. म्हणजे आणि आपण कुठल्याही, कारण ग्रामीण तरुण कुठले व्यवसाय करतील. एखाद्याला वाटेल मी हॉटेल टाकावं, हो. मग हॉटेलच्या अनुषंगाने लागणारे खर्च काय आहेत? बरोबर आहे. तर जागा भाड्याची असेल तर मग मला 12 महिन्याचं भाडं किती असेल? बरोबर आहे. पहिल्या दिवसापासून धंदा पैसे नाही कमवणार आहे, हं, त्याला एक जस्टेशन पिरियडही आहे. बरोबर आहे. तर त्याला लागणारी ती जी कॉस्ट आहे किंवा त्याला लागणारा जो पैसा आहे, हो, तो मी कसा त्याच्यात गुंतवत राहीन. हो. आणि मग एकदा तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट आला की मग तुमचा नफा चालू होतो. बरोबर आहे. याचं कॅल्क्युलेशन फार 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 सोपं आहे. बरं. याच्यासाठी तुम्हाला फार मोठ्याची गरज लागत नाही. पण हां, तुम्हाला तुमचे व्यवसायात असलेले जे खर्च आहेत हो. त्याची युनिट प्राईस तुम्हाला माहिती पाहिजे, अच्छा. की मला गॅस लागेल तर किती लागेल. हो, कारण जर मी तळलेले पदार्थ विकेल हो. तर नॅचरली मला गॅस जास्त लागेल, कारण बरोबर. मला तेल हो, गरम व्हायला वेळ लागतो. बरं, त्यातही मला क्वालिटी द्यायची आहे, हो. तर मी एका दिवसात मला ते तेलामध्ये 2दाच वस्तू तळता येईल, तिसऱ्यांदा मला तेल टाकून द्यावं लागेल. हं, हं, हं. म्हणजे मग काय झालं, मला परत नवीन तेल घेऊन यावं लागलं. बरोबर आहे. म्हणजे माझी इनपुट कॉस्ट वाढली. वाढली. हो, हो. त्याच्यासमोर माझ्या प्रोडक्टची कॉस्ट आहे का? बरं. आणि हो. हेच तर कारण आहे ना, हो, की तुम्हाला रस्त्याच्या गाडीवरती हो. 15 रुपयाला वडापाव मिळतो, तोच तुम्ही जम्बो किममध्ये जाऊन खाल तर तुम्हाला 35 रुपये ते 40 रुपये द्यावे लागतात. बरोबर आहे. वडापाव तर तोच आहे, हो, त्याचे कंटेंट तर तेच आहेत, हो, टेस्टमध्ये फरक असेल, हो. पण तिथे क्वालिटीवरती फोकस केलं. कारण त्यांची युनिट मॅट्रिक्स त्यांना माहिती आहे, आपण एका तेलामध्ये हं, हं. 1 लिटरमध्ये आपण किती तळले पाहिजेत. बरोबर आहे. किंवा ते सांभाळतात ते गोष्टी. सर, मला या ठिकाणी पुन्हा एक तुम्हाला प्रश्न, थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे प्रश्न. बोला ना सर. पण मला तो विचारावासा वाटतो. आपल्याकडे उद्योजक घडताना मुलींचं प्रमाण अजूनही खूप कमी आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणात कमी आहे ते. तर तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव असं सांगतो का, की मुलांपेक्षा मुली जसं कौटुंबिक बाबींमध्ये फायनान्शियली थोड्या जास्त चांगल्या राहतात, तसं उद्योगांमध्ये पण त्या फायनान्शियली चांगलं उद्योगाचं मॅनेजमेंट करू शकतात असं वाटतं तुम्हाला? किंवा त्यांच्या दृष्टीनं असा काही प्लस पॉइंट आहे फायनान्शियली? तसं बघितलं तर व्यवसाय स्त्री किंवा पुरुष कोणीही करो, हो. व्यवसायात जेंडर इक्वॅलिटी आहे, अच्छा. सगळ्यात पहिला भाग. दुसरा, जर आपण असं म्हणू शकतो की उद्योगात महिलांचा सक्रिय सहभाग व्हावा, हो. यासाठी सरकार फार उपाययोजना करते आहे. हो. म्हणजे जर तुमच्या कंपनीमध्ये 50% जास्त जर शेअर होल्डर फिमेल असेल, स्त्री असेल, हां. तर तुम्हाला 10 कोटीपर्यंतच्या कर्जासाठी काही कोलॅटरल द्यायची गरज नाही आहे. बरं. पण जर तिथे 51% जास्त होल्डिंग जर पुरुषाची असेल हं. तर त्याची कॅपिंग फक्त 5च कोटी आहे. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बघा, स्त्री असो किंवा पुरुष असो, हो. व्यवसाय करताना व्यवसायाचे त्यांना नीतिनियम पाळणं गरजेचं आहे. हं, हं. आणि व्यवसाय हा दोघांनाही इक्वल अपॉर्च्युनिटी देतो. बरं. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की त्यांचे पालक म्हणून हो. आपण त्यांना त्या संधी द्यायला तयार आहोत का? हं. कारण की कसं होतं सर, की स्त्रीकडे अजूनही आपला बघायचा बऱ्याच जणांचा जो दृष्टिकोन आहे हो. तो काही प्रमाणात संकुचित आहे. हो. म्हणजे आणि ह्या बाबतीमध्ये आम्हाला आलेले अनुभव की हो. आम्ही असे बरेच ज्या फिमेल व्यावसायिक आहेत हो. की ज्या 100% मालक त्याच आहेत, हो. प्रोप्रायटर आहेत त्या. हो. हो. त्यांनी आपला छोटा मोठा व्यवसाय करतायत. हं, हं. म्हणजे 10 लाखाचं त्यांना मुद्रा योजनेअंतर्गत लोन सरकार म्हणते 2 दिवसात झालं पाहिजे. हं, हं. बँकवाले कधी कधी 2-2 महिने लावतात, हो. कारण की अजूनही तेवढी सकारात्मकता नाही आहे. पण हं, हं. टक्का वाढतोय सर, अच्छा. टक्का वाढतोय. बरं. दुसरं महत्त्वाचं की जी सामाजिक इकोसिस्टम आहे हो. त्यांना सपोर्ट केला पाहिजे. हं, हं. कारण की जर आपण जसं म्हणायचं की मुलगी शिकली, प्रगती झाली, हो. जर आता मुलगी व्यवसायात आली हो. तर ती प्रगती दोन्ही घरांची करून देईल. हो. आणि तिच्या
येणाऱ्या पुढच्या जनरेशनला हो. आपसूक पैशाचं बाळकडू मिळेल. आपोआप मिळेल. बरोबर. तो एक मोठा फायदा, बेनिफिट आहे. आणि आणि पण व्यवसाय मात्र तुम्हाला ट्रीट करताना म्हणजे कुठल्याही बिझनेसमध्ये तो प्रश्नच नाही आहे की बाबा स्त्री आणि पुरुष हो हम्म. की यांची समानता तिथे बरोबर. आहे. हम्म. पण हो बिझनेसमध्ये हँडल करताना प्रेशर पॉईंट्स आम्ही बऱ्याच वेळा बघतो की पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांमध्ये कॅपॅसिटी आहे मॅच्युअर्डली मॅनेज करायची. अच्छा. कारण ते कदाचित कौटुंबिक परिस्थिती किंवा कुटुंब सांभाळताना येणारे अनुभव हम्म. त्यांना फार कामाला येतात. बरोबर आहे. सर, मला इथं पुन्हा एक असा प्रश्न विचारायचा आहे की फायनान्शियली नॉलेज किंवा फायनान्शियली हा जो एक अवेअरनेस आहे, हा खूप जास्त प्रमाणात असणारे काही उद्योग असतील आणि काही उद्योगांमध्ये मे बी ते थोडं कमी असलं तरी चालेल, पण दुसरं काहीतरी त्या उद्योगात जास्त असलं पाहिजे. आता समजा मी आहे आणि मला फायनान्शियली हे जे तुम्ही म्हणताय हा इंटेलिजन्स फार नाही आहे, खूप कमी आहे, तर माझ्यासाठी कुठले जास्त क्षेत्र जास्त चांगले असू शकतात? आणि जर हा इंटेलिजन्स खूप चांगला आहे मला, तर कुठले क्षेत्र मी उद्योगासाठी म्हणून निवडले पाहिजे? बघा हा प्रश्न थोडासा आउट ऑफ बॉक्स आहे, मला माहिती आहे. तसं बघितलं हो. तर तुमच्याकडे फायनान्शियली स्किल सेट असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलंही क्षेत्र पकडा. बरं. म्हणजे जर म्हणजे तुमच्याच पॉडकास्टवरती मला आठवतं हम्म. येवले चहावाले येवले सर आले होते. आले होते. हो हो त्यांनी एक फार महत्त्वाचं वाक्य सांगितलं होतं हो. की येवले चहा चालू करायच्या अगोदर हम्म. त्यांनी बरेचसे बिझनेस करून बघितले आणि त्या सगळ्या बिझनेसमध्ये त्यांनी अपयशच बघितलं. हो मग असं काय झालं हो. की त्यांचा येवले चहा येवले अमृततुल्य हा ब्रँड झाला. हां. कदाचित म्हणजे मी त्याला फायनान्शियल नॉलेज किंवा फायनान्शियल इकोसिस्टमच्या मनातून बघतो की त्यांनी काय केलं तर माझ्या चहाची चव हम्म. सगळीकडे समान असली पाहिजे म्हणून त्यांनी एक SOPs डेव्हलप केल्या. म्हणजे तुमच्या पॉडकास्ट त्यांनी त्या सगळ्या गोष्टी उलगडून सांगितल्या होत्या, पण सांगितलं होतं. हो. त्याच्यातल्या की हायलाईट्स आपण धरून चालू. हो. कारण की आज त्यांच्या कारण चहावाला येवले अमृततुल्य फार प्रसिद्ध आहे हो हो. आणि आपले पंतप्रधान पण पहिले चहा विकायचे, त्यामुळे चहावाल्यांची एक वेगळी क्रेज आहे. वेगळी क्रेज आहे. हो. पण हो. त्यांनी त्यांचं SOP बनवलं व्यवसायाचं. बरोबर आहे. त्याच SOP बरोबर त्यांनी ठरवलं की आपण कुठले घटक हो. कुठल्या वेंडरकडून घ्यायचे. बरोबर आहे. आपल्याला असं आहे का की पुण्यामध्ये ते राहतात हो. म्हणून आपल्याला येवलेंचा चहा 10 रुपयाला मिळतो हो. आणि मुंबईला तोच येवलेंचा चहा आपल्याला 15 रुपयाला प्यायला मिळतो, तेवढेच क्वांटिटी. असं काही जर नाही. तो इथे 10 रुपये तो तिथेही 10 रुपये, हो. काय वर्क करत असेल सर? युनिट मेट्रिक्स प्राईस. हां. त्यांना माहिती आहे की मला जी साखर लागते किंवा मला जी चहापत्ती लागते, हो. मला लागणारे घटक आहेत, हो. त्यांचं त्यांनी स्टँडर्डायझेशन केलं आणि त्याची त्यांनी प्राईस जी आहे हो. ती फिक्स करून घेतली आहे बरोबर आहे. लागणाऱ्या क्वांटिटीच्या अभ्यासावरून. येस येस. म्हणजे मग इथे जाणते अजाणतेपणे फायनान्स हा विषय आलाच. आला. हो. किंमत आली. कारण कसं होतं ना की हो. मला असं वाटतं की फायनान्सला तुम्ही पैसे म्हणून नका बघू. हम्म. आपण जो व्यवसाय करतो आहे त्या व्यवसायात आपण भले म्हणजे कपडा विकणारा म्हणेल की अरे मी तर कपडा बेच रहा हूं, हम्म. पेट्रोल विकणारा म्हणेल मी तर पेट्रोल विकतोय, हम्म. मी थोडी पैसे विकतोय. हम्म. तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती कुठलीही वस्तू घेत असाल देत असाल त्या वस्तूचं जे निर्धारित एक्सचेंज मूल्य आहे ना हो हो. ते पैशामध्ये आहे. नाहीतर मग तुम्ही हम्म. करू शकता ना की 10 लिटर पेट्रोल देऊन हम्म. 8 लिटर डिझेल द्या. बार्टर होऊ शकते ना, बरोबर आहे. पण ती बार्टर आज नाही आहे. मी तुम्ही जे सांगताय ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. व्यवसायाच्या प्रत्येक अंगाला पैशाच्या स्वरूपामध्ये किंवा व्यावसायिक अँगलनं तुम्ही बघायला शिकलं पाहिजे. हा पैशाच्या अँगलनं बघायला पैशाच्या शिकलं. अँगलमध्ये म्हणजे बघा आता कसं हो. होतं सर की आता म्हणाल पैसा आता सोपं गोष्ट आहे हो. की समजा मी एक व्यवसाय करतोय. हो. सोपा व्यवसाय सांगतो सगळ्यांच्या जवळ जे विशेषतः स्त्री वर्गाच्या जवळचा हम्म. आवडता विषय सोनं. हो. आता सोन्याच्या व्यवसायामध्ये आपण जेव्हा जातो हम्म.
जेव्हा तुम्ही सोन्याच्या कुठल्याही शोरूममध्ये जाल तर सगळ्यात पहिले तो आपल्याला उधार देतो का हो सोनं? नाही ते. का देत नाही? बरं तुम्ही वर्षानुवर्षे तुम्ही प्रत्येकाचा एक फॅमिली सोनार असतो. हो. त्याचं एक दुकान ठरलेलं असतं. हो. म्हणजे जसं लग्नाचा बस्तापासून ते छोटं मोठं सगळं आपण त्यांच्याकडे घेतो. घेतो. हो. मग ते आपल्याला उधारीने देतात का? नाही नाही देत. देत. हो. हां, तुमचं काही बाकी असेल हो. 5,50,000 रुपये ते म्हणतात ठीक आहे पुढच्या वेळेला द्या. हो. साधारणतः 90% पैसे पहिले घेतले तर 10% बाकी ठेवले जातात. बरोबर आहे. ते 10% त्यांचा नफ्याचा गणित आहे. हां. नीट समजून घेऊ आपण. सोनं घेताना आपण कसं सोनं घेतो? म्हणजे समजा आता तुम्हाला एक 10 ग्रॅमची चेन घ्यायची आहे. हो. आपण जनरली जातो चेन घ्यायला. हं. आता सोन्याचे दर वाढले आहेत. हो. पण असं समजून की आपल्याला आज घ्यायचं आहे. हो. जनरली आपण काय करतो की आपल्याकडे 5 ग्रॅम सोनं आहे. हो. आपण काय म्हणतो की 5 ग्रॅम घ्या, हो. मला 10 ग्रॅमची सोन्याची चेन द्या. हां. तर तुम्ही पैसे किती ग्रॅमचे दिले ॲक्च्युअली? 5 ग्रॅमचे. मग जर ते 5 ग्रॅमचे जे पैसे तुम्ही देतात, हो. समजा ₹1,00,000 ₹1,00,000 सोनं आहे, हो. विकत घ्यायचं. हो. तर तुम्ही ज्याला ती मोड दिली, हो. तुम्ही त्याला जे एक्सचेंज दिलं, हो. ते त्याने ₹1,00,000 घेतले का सर? नाही. नाही. त्याचा मोडचा भाव हा साधारणतः 8 ते 10% कमी असतो. बरोबर आहे. मग त्याच्यावरती परत तो म्हणतो की याच्यामध्ये घसारा आहे. कसला? कारण शुद्ध सोनं बरोबर. आपल्याला कमी घालता येणार नाही, तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे धातू तर टाकतो. डिपेंडिंग ऑन द कॅरेट हो. तो तेवढे टक्के अजून लेस करतो. हो. बरोबर आहे? बरोबर आहे. मग आपण तर दिलं सोनं, हो. घेतलं सोनं हो. आणि फक्त सोनं घेताना पैशाचा प्रश्न आला. हो. मग तिथे कॅल्क्युलेशनमध्ये कशासाठी पैशांचा प्रश्न आला? हं. बऱ्याच त्याने- गोष्टीला. सोनं त्याच्याकडूनच घेतलेलं असतं. हो. 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 त्याचाच हॉलमार्क आहे. हो. तर कसं आहे की पैसे तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करा किंवा विक्री करा, त्याचा एक्सचेंज जे आहे त्याचं एक मूल्य आहे. हं. ते मूल्य तुम्हाला पैशांच्या स्वरूपातच येणार आहे. बरोबर आहे. मी जर आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की म्हणजे व्यावसायिकांकाय आपण यांचा विचार करू जे आपले नोकरदार आहेत. हो. जर तुम्ही IT कंपनीमध्ये काम करत असाल, आता पुणे IT शहर आहे. हं. IT कंपनीमध्ये काम करतायत, तर आपण काय म्हणतो तो की मला पॅकेज कमी आहे. हो. तो पॅकेजचं जे रिलेशन आहे ते कशा पद्धतीने लावलं जातं की मी किती तास काम करतोय. बरोबर आहे. जनरली असं असतं की तुम्ही जर दिवसातनं 8 तास काम करतायत हं. नॉर्मल, तर IT वाले साधारणतः 10 ते 12 तास काम करतात. हो. तर तो म्हणतो 12 तास जर माझा 6 दिवसाचं हे असेल, बरोबर तर आहे. त्याच्या अनुषंगाने मला मिळणारे पैसे कमी आहेत. हो. मग तिथे तो हा विचार करतो का की माझ्याकडे त्याच्यासाठी नॉलेज आहे का? माझ्याकडे तो एक्सलन्स आहे का? हं. त्याची मांडणी मी पैशाने करतायत. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्हाला तिथे पण जर पैसेच दिसतात. महत्त्वाचे आहेत, बरोबर आहे. तर व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावरती पैशाचं नियोजन महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादा किंवा चांगला त्या अँगलनं रिसोर्स पण विचार केला पाहिजे. हो, तुम्हाला जर चांगला रिसोर्स तुम्ही एखाद्या प्रोजेक्टसाठी करता आहात, तर हो. तुम्हाला जर तुम्ही टेम्पररी कोणाला हायर करत असाल, तर तुम्ही त्याच्या कामाचे तास हो. त्यांच्यासमोर देण्याची व्हॅल्यू हो. याची तुम्हाला सांगड घालता आली पाहिजे. आली पाहिजे. तर तो व्यवसाय करता येईल. कारण जर तुम्ही कारखानदार आहात, जर तुमचा हो. मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे, हो. तर असं होतं का सर की तुमची फॅक्टरीची जी शिफ्ट आहे, समजा तुम्ही 24 तासामध्ये तुमचं 10 तास फॅक्टरी चालते हो. आणि 12 तास फॅक्टरी बंद आहे. हो. बरोबर आहे? बरोबर आहे. किंवा तुम्ही व्यावसायिक आहात, हं. दुकानदार आहात, तुम्ही ट्रेडिंगचं काम करता. सकाळी साधारणतः तुम्ही 9ला दुकान उघडतात, हं. रात्री 9ला दुकान बंद करतात. बरोबर आहे. म्हणजे 12 तास तुमचं दुकान चालू आहे किंवा हो. 10 तास तुमची फॅक्टरी चालू आहे. हो. हे संपल्यावरती तुम्ही काय करतात? घरी जातात, आराम करतात. हो. प्रत्येक फॅक्टरीचा हो. किंवा प्रत्येक दुकानाचा एक रेस्ट डे असतो हो. की त्या दिवशी दुकान बंद राहतं हो. जनरली. हो. हो. मग त्या दिवशी बँक असं तुम्हाला सांगते का की तुमचं आज दुकान बंद होतं हं. म्हणून मी आजच्या दिवसासाठी तुम्हाला व्याज लावणार नाहीये? असं होत नाही. किंवा सर तुम्ही हो. 12 तास काम केलं हो. म्हणून मी फक्त 12 तासाचंच व्याज लावेल आणि हो. 12 तासाचं व्याज सोडून असं आहे का? असं होत नाही. साहेब तुम्ही सुट्टीवरती जाऊ शकतात,
हो. ते व्याज सुट्टीवरती कधीच जात नाही. बरोबर आहे. त्यामुळे हो. तुम्हाला तुमच्या 12 तासाचं नियोजन जे तुम्ही करणार आहात, हो. त्याचं जर तुम्ही डायनामिक समजून घेतले, तर कुठेतरी तुम्ही परत येऊन पैशावरतीच उभे सर राहता. मला वाटतं हा पैशाचा अँगल तुम्ही व्यवसायाला ज्या पद्धतीनं देता, त्यामुळं मग हे तुमचं स्पेशलाइज्ड नॉलेज घेऊन लोकं 100 कोटीच्या ह्याच्यात पोहोचले असं आपण बघा, म्हणू शकतो. आमचं असं आहे की माझे आजही हो. जे क्लायंट्स आहेत, हो. म्हणजे जनरली कसं होतं की तुम्हाला आयुष्यात लोनची, बघा प्रत्येकाची एक लाईफ सायकल आहे. जर कोणी नोकरदार असेल हो. तर त्याला कर्ज कुठे लागतं? घर घ्यायचं असेल तर, हो. गाडी घ्यायची असेल तर, ठीक आहे. म्हणजे तिथे त्याला एखादा कन्सल्टंट लागतो किंवा तिथे त्याला कोणीतरी एक माणूस होतो, जो त्याला हँड होल्डिंग करेल, बरोबर आहे. तो त्याचा हात थांबवून त्याला प्रश्न विचारेल. बरोबर आहे. जनरली कसं होतं की आमच्याकडे जेव्हा एखादा क्लायंट येतो, म्हणजे परत तुम्हाला आता छोटंसं उदाहरण सांगतो की हो. त्याला होम लोन घ्यायचे आहे. त्याचा आज पगार नवरा बायकोंचा एकत्रित 2 लाख रुपये आहे. हो. तर जनसामान्य कॅल्क्युलेशनप्रमाणे 1 लाख रुपयाचा तो हप्ता भरू शकतो, म्हणजे तो 1 कोटीचं घर घेऊ शकतो. बरोबर आहे. आम्ही त्याला ॲडवाईस करतो की तुम्ही जे घर घ्याल हो. ते 1 कोटी ऑल इन्क्लुझिव्ह बघा, म्हणजे तुमचं लोन 70 लाखच होईल, हं. 75 लाखच होईल. बरोबर आहे. कारण की कसं असतं की बरं, त्यातही समजा त्याला लोन मिळालं, हो. झालं, हो. तर तो 30 वर्ष 20 वर्ष हप्ते फेडत बसतो. बरोबर आहे. आम्ही फॉलोअप घेतो, सांगतो की सर यावर्षी इन्क्रिमेंट आलाय का, बोनस आलाय का, त्यातले 50% तरी पैसे प्रिन्सिपलमध्ये रिपे करा. हं. तुम्ही जर समजा तुमचा जो एक EMI आहे, हो. समजा आपण असं चालू की तुमचं 1 कोटीचं लोन आहे, हो. तुम्ही 20 वर्षाच्या मुदतीसाठी घेतलं आणि तुम्हाला साधारणतः 80,000 रुपये बरोबर. EMI आहे. हो. तुम्ही एक EMI एक्स्ट्रा भरलात हो. प्रत्येक वर्षी, एक हो. EMI एक्स्ट्रा प्रिन्सिपलमध्ये, हो. तर ते तुमचं किती EMI वाचवतं माहिती आहे? काही अंदाज? आपण नाही. असं समजू की तुम्ही 10 वर्षामध्ये फक्त एकच EMI एक्स्ट्रा भरत गेलेत मुद्दलामध्ये. बरं. तो तुमचे कमीत कमी 15 ते 27 EMI वाचवतो, डिपेंडिंग तुमचं काय रेट आणि काय टेन्युअर आहे. बापरे! आपण असं समजू की बाबा 15 EMI वाचवेल. हो. तुम्ही 10 EMI भरले हो. मुद्दलामध्ये, हो. एक्स्ट्रा भरले हो. आणि त्याने तुमचे 15 EMI वाचवले. हो. लाख हो. 80,000 रुपये EMI. हो. तर किती झाले? 8×5 40. बरोबर. 4 लाख रुपये तरी तुमचे वाचलेत, हो. जे हो. तुम्ही व्याजापोटी भरणार होतात. बरोबर आहे. मग हे फायदे का सौदा नाही आहे? हं. तेच व्यवसायांसाठी पण आहे बरोबर आहे. की तुमचं उद्दिष्ट काय आहे हो. आणि तुम्ही ते पैसे कशासाठी गुंतवतायत. जर आपण आपले गुंतवलेल्या पैशांवरती आलेल्या उत्पन्नामध्ये राहिलेला जर नफा हो. जर आपण परत रिइन्व्हेस्ट केला, हो. तर कदाचित आपलं जे रिकव्हरी आहे हो. ती अजून थोडी एस्कलरेटेड होते, थोडी हो. वाढीस लागते हो. आणि आपल्या हातात 2 पैसे जास्त लवकर येतात. बरोबर आहे. पण ही गोष्ट सगळ्याच व्यावसायिकांना समजत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हं, हं. भले तो तुम्ही प्रश्न आम्हाला करा किंवा नका करू, हे आमचं दायित्व आहे तुम्हाला समजून सांगणं बरोबर आहे. की जर आपण हे असं केलं तर हा नफा होऊ शकतो. सर खूप डीप आणि खूप म्हणजे त्याला मी असं म्हणेन की खूप जास्त अर्थपूर्ण ज्या गोष्टी आहेत पैशासंदर्भातल्या, पण खूप जास्त अर्थपूर्ण असं तुम्ही आत्ता सांगितलंत. मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की एखादी व्यक्ती आहे, तो उद्योजक असो नसो, पण पैसा तर प्रत्येकालाच लागू आहे बरोबर. किंवा हे जे गणित आहे पैशाचं, हे असं कोणीच सुटलेलं नाही आहे. म्हणजे अगदी जंगलात राहणारा असेल तरी त्याला किंवा आपण आदिवासी म्हणू की जे गावांमध्ये किंवा खेड्यात राहणारा शेतकरी असेल, अगदीच म्हणजे कोणीही पकडलं तरी पैशाचं गणित प्रत्येकाला लागू आहे. तर हे कसं पैशाचं नॉलेज घेणं कशा पद्धतीनं त्याच्यासाठी उपयोगाचं आहे किंवा आजच्या काळामध्ये ते गरजेचं आहे, हे काय सांगता येईल तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये? बघा, आता कसं होतं ना की पैशाचं गणित सोडवायला असा काही कुठला फिक्स
फॉर्म्युला नाही आहे की तुम्ही बरोबर. स्टेप 1, 2, 3 करा म्हणजे याचं हम्म. उत्तर हे येईल. हम्म. हा खेळ किंवा पैशाचा गणित सोडवताना तुम्हाला मोर ऑफ पॉसिबिलिटीजपेक्षा प्रॉबॅबिलिटीजकडे बघावं लागतं. अच्छा. ऐकायला दोन्ही शब्द सारखे आहेत. वाटतात. हो हो हो. प्रॉबॅबिलिटीज अँड पॉसिबिलिटीज. बरं. पॉसिबिलिटीजमध्ये नेमकं काय होतं की मला वाटतं मी हे करू शकेन, हो. पण माझ्या आजच्या अनुभवावरून किंवा माझ्याकडे असलेल्या आर्थिक क्षमतेनुसार हम्म. किंवा ज्या हिशोबाने मी माझा व्यवसाय करतो प्रॉबेबली हेच होणार आहे, बरं. पॉसिबिलिटीज होणार नाही आहेत. ओके. तर मला पहिले प्रॉबॅबिलिटीजकडे जावं लागेल की काय पॉसिबल प्रॉबॅबिलिटीज आहेत. बरं. त्या प्रॉबॅबिलिटीजवरती एक्सलन्स करून मग मला पॉसिबिलिटीकडे जावं लागेल. याचं एक तुम्हाला एकदम छोटंसं उदाहरण देतो हो. आणि तेही एका मोठ्या प्रतिष्ठित उद्योग समूहाचं उदाहरण आहे. बरं. म्हणजे असं काही नाही आहे की फक्त ग्रामीण भागात ज्याला नाही माहिती की पैशाचं काय करायचं हो. तोच चुकतो. अच्छा. इथे भले भले चुकतात. बरं. म्हणजे आपल्या पुण्यातल्याच एक मोठं रिटेल चेन आहे, बरं. त्यांचं फार मोठं नाव आहे हां. आणि जे सोने चांदीचा व्यापार हा त्यांचा एक मोठा व्यापार आहे हो. आणि 100 वर्ष जुनी परंपरा. पिढी अच्छा. आहे. अच्छा. तर 100 वर्ष जुन्या बिझनेसकडे हो. तुम्ही सांगा की अनुभवाची कमतरता आहे का? नाही नाही. बरं, त्यांनी घेतलेल्या फायनान्शियल डिसिजन्समुळे त्यांच्याकडे वेल्थ हो. पैशाची कमी आहे का? नाही. मग यांचे निर्णय चुकू शकतात का फायनान्शियली? आम्हाला तर वाटत नाही चुकतील म्हणून. Possibility? नाही वाटत. माझ्याकडे असेच एक उद्योजक आले होते, फार रिस्पेक्टेबल पर्सन आहे बरं. आणि ते व्यक्ती म्हणून पण फार छान आहेत. अच्छा. तर त्यांच्याशी बोलताना आम्हाला असं जाणवलं की यांनी यांच्या व्यवसायातल्या जे खेळतं भाग भांडवल आहे हो. बँकेचं हो. त्यातले साधारणतः 20% पैसे त्यांनी एका रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टसाठी जागा घेण्यासाठी लावले वापरले. हो. आणि नेमका आला कोविड. अच्छा. पैसे अटकले. जे हम्म. पैसे त्यांना असं वाटत होतं की आपण 8 महिन्यामध्ये दाम दुप्पट करून घेऊन येऊ. अच्छा. म्हणजे समजा आपण आता 1 कोटी लावले तर हो. आपण 2 कोटी घेऊन परत येऊ हो. 10 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये. हम्म. तर त्यांचे ते 1 कोटी समजा तिथे अटकले. बरं. इकडे काय झालं तर व्यवसायातून 1 कोटी तिकडे टाकल्यामुळे त्यांची हम्म. जी पर्चेसिंग पॉवर आहे हो. ती 1 कोटीने कमी झाली. बरोबर आहे. तर तुमच्या हिशोबाने इम्पॅक्ट किती झाला? 1 कोटीचाच. हो. अजून काही वाटतं तुम्हाला? नाही वाटत. इम्पॅक्ट 1 कोटीचा नाही झाला, इम्पॅक्ट झाला कमीत कमी 12 कोटीचा. बापरे. तो कसा? ह्यांना असं आहे की 1 कोटीचं जे पर्चेसिंग आहे ते महिन्याचं आहे ना. हो. तर तुम्ही 12 महिने 1 कोटीचा माल नाही घेऊ शकत. तर तुमचं 12 कोटीचं पर्चेस कमी झालं तर 12 कोटीचा सेल कमी झाला. 12 कोटीचा सेल कमी झाला हो. तर समजा तुम्ही त्याच्यावरती 5% नफा कमवत असाल तर 12-25 60. हो. 60 लाख रुपयाचा तुमचा नफा गेला हो. प्लस तुमचे जे 1 कोटी तिथे अडकले आहेत हो. ते त्याचं व्याज तुम्ही या धंद्यातून भरतायत. हो. पण याला तुम्हाला वाढीव सेल्स नाही आहे, हो. वाढीव सेल्स येत नाही आहे, हो. तर तुम्हाला कुठेतरी स्ट्रेस आला. चालू होईल. हम्म. यांचे झालं तेच. बरं. यांचे आता त्यांची डेफिनेटली ते 1 कोटी नव्हते, ते काहीशे कोटी होते. हो. ठीक आहे, म्हणजे त्याच्या मागे अजून आपल्याला बरेच शून्य जोडायचे आहेत. हो. पण मग त्यांचे त्याच्यामुळे काय झालं की त्यांचे सीसीचे पेमेंट्स टाईमवर वेळेत व्हायचे, पण त्यांचे जे दीर्घ मुदतीचे जे लोन होते, टर्म लोन जे Term होते loan. हो. हो. त्याचे हप्ते थकायला लागले. बरं. कारण की कॅश फ्लोमध्ये क्रंच आहे. बरोबर आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की साहेब त्या जागेत लावलेले पैसे, अरे पंकज 80% पण 80%च्या वरती येणार नाहीत. म्हणजे मी गुंतवलेला 1 रुपया आहे हा. हा. किंवा 1 कोटी दिलं तर 80 लाखाच्या वरती मला येत नाही आहेत. हो. तर मी माझं हे गेल्या 2 वर्षाचं व्याज जोडलं हो. तर मला कमीत कमी ते 1.5 कोटीला ती जागा गेलीच पाहिजे. अच्छा. म्हटलं साहेब हा हट्ट करू नका. अच्छा. आज 80 लाख येत आहेत ना, हो. तर तुम्ही इथे 80% हो. पैसे परत टाकतायत. हो. त्यांनी ऐकलं नाही. हम्म. तुला पूर्ण पुन्हा फिरून आले, हम्म. त्यांचं काही काम झालं नाही. शेवटी मग परत मला फोन आला बरं. आणि ते नवीन एक गोष्ट घेऊन आले की मला कोणीतरी
एक असं आपण आता रेफरन्ससाठी पकडू की बाबा मला 20 कोटी रुपये देत आहे, हो पण हे दीर्घ मुदतीचं कर्ज आहे. हो तू काय देशील? हां तू याला बेटर ऑफ करशील का? हां हां आणि तो मला 9% देतोय, हो तर तू मला हे 8.5% देशील का? हां म्हटलं साहेब मी याच्यापैकी काही करणार नाही. बरं म्हटलं तो तुम्हाला 20 कोटी देतो, मी तुम्हाला देईन फक्त 15 कोटी. हो माझा व्याजदरी 2% जास्त असेल त्याच्यापेक्षा. बरं म्हणजे समजा तो तुम्हाला 9% देतो, तर मी तुम्हाला 11% पैसे देईन. हो ते म्हणे तू काय येडा झाला का रे? हम्म, वेडा आहेस का? हम्म, म्हणजे एकतर मी तुझ्याकडे यायचं, हो तुला कन्सल्टिंग फी पण द्यायची हो आणि 2% वाढीवने पैसेही घ्यायचे आणि साधारणतः 25% पैसे कमीही घ्यायचे. हो म्हटलं आता ऐका, हम्म, तुमचा व्यवसाय काय? हम्म, सोने चांदीचे दागिने विकणे. हम्म, म्हटलं तुम्ही विकताना उधारीने विकतात का? म्हणे नाही. हा, म्हटलं घेताना उधारीने घेतात का? म्हणे नाही. हम्म, काय सिस्टीम फॉलो करतात हम्म, की आज जेवढी विक्री झाली हो तेवढं ग्रॅम किंवा तेवढं तोळं किंवा तेवढी क्वांटिटी ऑफ अ गोल्ड हो. इन द फॉर्म ऑफ रॉ हो आपण आज परचेस करायची. म्हणजे हो. मार्केटचा जो चढ उतारचा जो भाग आहे तो आपल्याला लागत नाही. जर आज मी हो. 1 लाख रुपयाने विकलंय आणि माझी घ्यायची किंमत जर आज 90,000 आहे, तर मला 90,000ने आलो. उद्या सोनं समजा 90,000 तर माझी किंमत घ्यायची हो 80,000 होईल. हो हो प्रपोर्शनेट आहे ते सगळं. बरोबर आहे. बट दे मेक शुअर की ते सेम डे ते वस्तू विकत घेतात, रॉ मटेरियल परचेस करतात. बरोबर आहे. हे कर्ज आहे तुमचं हम्म, 10 वर्षाच्या मुदती 15 वर्षाच्या मुदतीचं हो की 10 वर्षाच्या मुदतीचं. आता असं आपण चालू की तुमचं 10 वर्षाच्या मुदतीचं कर्ज आहे हो 20 कोटी रुपये, तर तुम्हाला वार्षिक प्रिन्सिपल मुद्दल हो. किती परत करावी लागणार आहे? हा 2 कोटी रुपये. हो म्हणजे महिन्याला किती झाले? हम्म, फार चांगली साईज अमाऊंट हो झाली. हो 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 2 कोटी जर मला वार्षिक द्यायचे आहेत हो कोणालाही, तर साधारणतः आपण असं पकडू चालू की त्याला 20 लाख रुपये तर लागतील ना. हो 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 म्हणजे 20 लाख रुपयाने तुमची पर्चेसिंग पॉवर कमी होते प्रत्येक महिन्याला. हो सो एंड ऑफ द इयर हो. 2 कोटी हो आणि पुढच्या वर्षी अजून तुम्ही मुद्दल देणार. म्हणजे हो. मागच्या वर्षी 2 कोटी कमी झाले, हो पुढच्या वर्षी अजून 2 कोटी कमी होतील हो मुद्दलामध्ये. मी व्याजाचं अजून याच्यामध्ये गणित मांडलेलं नाहीये सर. बरोबर आहे. 4 कोटीने तुमची परचेस पॉवर कमी होईल हो इंटू 12. हो म्हणजे 50 कोटीचा माल तुम्ही वार्षिक घेऊ शकणार नाही दुसऱ्या वर्षीपासून. हम्म, त्याच्यावरती तुमचं येणारा 5%चा निव्वळ नफा. हो मग हा आतबट्ट्याचा व्यवहार नाहीये का? हम्म, त्याच्याऐवजी हम्म, मी तुम्हाला 25% कमी पैसे देतो, पण मी तुम्हाला ते खेळतं भांडवल कॅश क्रेडिट दिलं हो किंवा ओडी दिली. हो त्याचा एकच नियम आहे, 30 तारखेला फक्त वापरलेल्या पैशाचं व्याज भरायचं आहे. हो ते व्याज भरलं, तुम्ही समजा त्याच्यातून 5 कोटी काढले, माल घेतला, पैसे आले, परत 5 कोटी तुम्हाला वापरायला अवेलेबल आहेत ना. बरोबर आहे. फक्त ते जे व्याज आहे हो ते तुमचं प्रॉफिट अँड लॉसमध्ये गेलं. बरोबर आहे. बरं, दीर्घ मुदतीचं लॉंग टर्मवालं कर्ज त्याचंही फक्त व्याज येणार आहे, हो पण जे मुद्दल रिपेमेंट झालं त्याचा रेकॉर्ड कुठे होतं नाहीये ना. हो बरोबर आहे. हम्म, त्यांनी ते जेव्हा त्यांना ते लक्षात आलं की हो. आपण काय चुकलो हो आणि काय चूक करतोय, हो तो दिवस आणि आजचा दिवस आहे. हम्म, त्यांच्याकडे फक्त जर त्यांना काही असेट्स घ्यायची असतील, म्हणजे गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, जागा घ्यायची आहे, तरच ते दीर्घ मुदतीचं कर्ज घेतात. जर त्यांना हम्म. त्यांचा स्टॉक घ्यायचा आहे व्यवसायाचा, हो तर ते सगळे त्यांचे खेळते भांडवलाचे पैसे उभे करतात. बरं. आणि याचा इथं तुम्ही जे मग सांगितलं होतं शॉर्ट टर्मचा पैसा शॉर्ट टर्मच्या कामासाठी. शॉर्ट टर्मचे पैसे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करून घ्या. आता काही व्यवसायांमध्ये लॉंग टर्मसाठी पैसे, पण याच्या पूर्ण अपोजिट असतो एखादा हॉटेल व्यवसाय हो किंवा एखादा हॉटेल बांधायचं आहे, तर ते हो. त्याचे जे पैसे येणार आहेत ते 10-12 वर्षात येणार आहेत. हो तर त्याच्यासाठी जी असणारी कर्ज जी ती पण 10-12 वर्षाच्या मुदतीच्या वरतीची असावी. बरोबर आहे. त्याला एक साधा सोपा नियम आहे सर. तुमचे जे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत, हो. म्हणजे जे तुमचे देणदारी आहे, हो त्याचे पैसे द्यायला हो जी तुमची लेनदारी आहे, जे तुम्ही हो. मार्केटमध्ये माल विकलाय, ते लेनदारी पहिले आली हो तर तुम्हाला देणदारी सोपी होते. बरोबर आहे. जर तुमची लेनदारी उशिरा आली हो तर देणदारी उशिरा होते. कॉमन सेन्स. बरोबर आहे. खूप फायनान्स महत्वाचं. हा हो कॉमन सेन्सच आहे. बरोबर त्याच्यामध्ये आहे. काही हे नाही आहे. तुमच्या व्यवसायाला अनुरूप काय, तुम्हाला पैसे कुठे लागत आहेत हो जास्त, हो 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 स्टॉक ठेवायला
हो की एखाद्याने माल घेतल्यावरती त्याच्याकडून 90 दिवसात पैसे यायला. हो त्या अनुषंगाने तुमचं पैसे बॉरोईंग असली पाहिजे. जर ती त्या पॅटर्नमध्ये आहे, हो थोडंफार वरखाली प्रत्येकाचं असतं, हो पण ती त्या पॅटर्नमध्ये असेल तर तुम्हाला कमीत कमी त्रास होईल. बरोबर पण जर त्याच्यामध्ये पूर्ण मिसमॅच असेल, हो तर मग तुम्हाला इमिजिएट त्रास होईल. आणि हे सांगायला परत हो तुमचा CA कदाचित येणार नाही, कारण की हो त्यांच्याकडे ऑलरेडी एवढी कामं आहेत की ते तुम्ही CAकडे जाऊन फक्त रिटर्नचेच बोलतात की किती बरोबर टक्के रिटर्न भरायचे आहेत, हो हो की GST आहे. हो हे डे टू डे अफेअर आहे. हे बरोबर दरच म्हणजे फायनान्स हा सब्जेक्ट असा आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायात तो दरच चालवतायत, बरोबर पण आहे तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही तो दरच चालवतायत. हम्म. तुम्ही फक्त दृष्टिकोन बदलायची गरज आहे, बरोबर आहे. काम बदलायची नाही. खूप महत्त्वाचंही सांगितलं. सर CFO मगाशी आपण बोललो होतो, की प्रत्येकाकडे CFO नसतो. पण अनेक मोठ्या उद्योगांमध्ये CFO असतो पण. पण तरीही त्या लोकांचे डिसिजन चुकतात. असं का? याचं कारण असं आहे की बघा, आता आपण असं म्हणू की गाडी आहे. हं. गाडीला 2 स्टेअरिंग आहेत की 1 स्टेअरिंग आहेत? एकच. ते कोणाच्या हातात असतं? ड्रायव्हरच्या अर्थात. मग ड्रायव्हर हा कोण असतो? व्यवसायाचा त्याचा मालक. मालक. हां. ठीक आहे. व्यवसाय चालवणारा जो कोणी. तर तुम्ही कितीही मोठी कंपनी घ्या, हो, जर त्याच्या मालकाचं ध्येय सुनिश्चित नसेल हो. आणि आपण त्याला म्हणू की तो त्याच्या मनस्थितीप्रमाणे निर्णय घेत असेल, तर तुम्ही भारतातला दी बेस्ट CFO आणून बसवा, तो व्यवसाय डुबणारच. अच्छा. कारण की ही शिस्त आहे. हं. आर्थिक गणिताची एक शिस्त आहे. बरोबर आहे. तुम्हाला आर्थिक म्हणजे कुठलाही व्यावसायिक निर्णय घेताना तुम्हाला हे बघावं लागतं की मला किती पैसे लागणार आहेत आणि मी केलेल्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत व्यवसायामध्ये, हो. ते किती दिवसात माझ्याकडे परत येणार आहेत. बरं. जर त्याचा ताळमेळ तुमचा नसेल, हो, बऱ्याच वेळेला काय होतं, बघून घेऊ, हो, देख लेंगे. हो. हां. तो देख लेंगेमध्ये जे तुम्हाला बघायचं आहे ना, हो. ते कधीच देख लेंगेमध्ये येत नाही. होत नाही. हो, यू हॅव टू वर्क ऑन युअर प्लॅन हो, 100% व्हेरी हार्ड हो. बिफोर दॅट प्लॅन स्टार्ट्स वर्क फॉर यू. आणि हं. इथे मोठे मोठे व्यावसायिक पण मार खातात. हो. म्हणजे याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. जिओ अच्छा. टेलिकॉममध्ये सगळ्यात कमी दर भारतात आहेत, भले ते प्रीपेड असो पोस्टपेड असो. बरोबर. जिओ जेव्हा मार्केटमध्ये आलं, टेलिकॉम क्षेत्रामध्ये जेव्हा आलं, हं, हं. तेव्हा त्याच्या अगोदर सगळ्यात मोठे प्लेयर्स होते वोडाफोन हं. आणि एअरटेल. बरोबर. समजा त्यांनी काही हजार कोटींची गुंतवणूक केलेली होती, तर ती गुंतवणूक जी आहे ती त्याच्यामध्ये साधारणतः 30% त्यांचं भागभांडवल, 70% वेगवेगळ्या प्रकारची कर्ज, असं आपण पकडून ते बघू. पण जेव्हा बरोबर. जिओ आलं, हं. सगळ्यात जास्त पैसे ह्या व्यवसायामध्ये लागतात नेटवर्क उभारणीमध्ये. जिओने ते सगळे पैसे हं, हं. त्यांच्या पॅरेंटकडून बरं. घेतले आणि ते कॅपिटल म्हणून लावले. अच्छा. ते कॅपिटल म्हणून लावले तर त्यांना त्याचे रिटर्न्स हवे आहेत, पण त्यांना आज हवे आहेत का? नाही. नाही. हं, हं. व्यवसायाचा जो मालक आहे, हो. त्याने लावलेल्या पैशांवर त्याला रिटर्न इमिजिएट जरी नाही आलं तरी चालतं. त्याला माहिती आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम येणार आहे. बरोबर आहे. तर त्यांनी सगळ्यात पहिले ते लार्जर कॅपेक्स त्यांनी त्यांच्या पैशांनी केलं हं, हं, हं. बरोबर आहे. आणि प्रचंड पैसा लावलाय. हो. आणि आता त्यांची ग्रॅज्युअल रिकव्हरी सुरू झाली. सुरू आहे. हो. दीर्घ मुदतीचा व्यवसाय आहे म्हणून पैसे त्यांचे दीर्घ मुदतीचे आहेत. बरोबर आहे. त्यांना आजच्या आज हे पैसे नको आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांना ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते पैसे हवे आहेत. येस, येस. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जिओ विल आउटशाईन एव्हरीवन. हो. ते सगळ्यात जास्त चांगलं काम करतील आणि त्यांच्याकडे प्रचंड कॅपिटल आहे. बरोबर आहे. पण ते प्रचंड कॅपिटल त्यांनी उभ्या केलेल्या मेहनतीवरून. हो. त्यांना क्लिअर कट माहिती आहे की मला किती पैसे दीर्घ मुदतीसाठी माझे स्वतःचे लावावे लागतील. बरोबर आहे. जोपर्यंत ते ब्रेक इव्हनला येणार नाही तोपर्यंत ते कुठल्या बँकेकडून कर्ज उचलणारच नाहीत. बरोबर आहे. त्यांना ती पॉसिबिलिटी, पण सर्वसामान्यांसारख्या तुमच्या माझ्यासारखे जे लोक आहेत जे स्वप्न घेऊन पहिल्या पिढीचे उद्योजक बनवू इच्छितात, हो. त्यांच्याकडे हे अवेलेबल नाही आहे. तर त्यांनी हे कसं करावं, हो. त्याला फार सोपं उत्तर आहे. हो.
तुम्ही आज जो काही व्यवसाय करतायत हो त्याच्यातून तुम्ही असेसमेंट करून घ्या की आपल्याकडे फ्री कॅश फ्लो किती आहे. बरं म्हणजे आपण आपला खर्च काढला, आपल्याला लागणारे पैसे बाजूला काढले, ते आपले किती पैसे उरतात. हो त्या पैशावरती आपण एक्सपान्शन करू शकलो तर आपण किती करू शकू. बरं कधी कधी असं होतं की तेवढे पैसे तुम्हाला लागत म्हणजे हो पुरत नाहीत. हो तर मग समजा मी हे पैसे माझा राखीव साठा, राखीव कोटा म्हणून ठेवले हो आणि बँकेकडून कर्ज घेतलं हो आणि जर मला ते पैसे फेडताना हे पैसे वापरून मला किती दिवस चालवता येईल हो परत. हो पॉसिबिलिटीज अँड प्रॉबॅबिलिटीजचा खेळ आहे. बरोबर आहे. जेवढं तुमचं प्रॉबेबल आन्सर हो तयार असेल हो तेवढी पॉसिबिलिटी ही तुमची प्रॉबॅबिलिटीमध्ये बळच कन्वर्ट होत जाते. बरोबर आहे. अन्यथा परत पहिल्यांदा आपण जे सांगितलं होतं शेख चिल्ली के ख्वाब, बरोबर एक अंडी तसंच आहे. 2 मुर्गी, हो 4 अंडी, हो 8 मुर्गी. हो ते असं होत नाही. होत पहिले नाही. तुम्हाला प्रॉबॅबिलिटीज त्याच्या वर्कआउट कराव्या लागतील. तर आणि मग जर तुम्हाला कॉन्फिडंट असेल की नाही तुम्ही ते ॲडिशनल कॅपॅसिटी का ते तुम्ही पैसे गुंतवून हो तुम्ही अजून तुमचा सेल्स वाढवू शकाल हो तर तुम्हाला घाट्यामध्ये पण प्रॉफिट कमवता येऊ शकतो. सर तर याच्यामध्ये कसं होतं ना सर की हो तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना तर त्याचे खाचे खोचे नीट समजून घ्या. हो आर्थिक गणितं कशी आहेत. हो सगळ्या प्रश्नांची उत्तर कदाचित तुमच्याकडे पहिल्या दिवशी नसतील. बरोबर आहे. प्रयत्न करत राहा, शोधत राहा हम्म. की आमच्यासारखे कोणी मित्र असतील हो किंवा तुम्ही माझाही रिच आउट करू शकता. तुम्हाला हो काही हो प्रश्न असतील मी नक्की तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल हो की काय पॉसिबिलिटीज आहेत. पण थोडं लक्षात ठेवा की तुम्ही कुठलाही व्यवसाय करा जर तुम्ही नफा नसणार कमवणार हम्म. तर त्या व्यवसायाला काहीही अर्थ नाही. कारण की तो व्यवसाय राहणार नाही. हो मग पुढे काहीच राहणार नाही. येस दॅट्स वाय वी से प्रॉफिट इज द कोर ऑफ एव्हरी बिझनेस. येस दॅट प्रॉफिट मे कम टुमॉरो बट इट हॅज टू कम. कारण येस तो आजचाच उद्या आहे. हो ज्या तुम्ही आज भयंकर त्रासामध्ये होता की उद्या चांगलं होणार आहे. अगदी 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 त्यामुळे तुम्हाला आजच त्याच्यावरती काम करावं लागेल. बिलकुल बिलकुल. खरं तर सर खूप इन्साइटफुल ज्याला म्हणता येईल असं कन्व्हर्सेशन आज झालं. ही चर्चा वरवर आकर्षक वाटणारं जे काही कंटेंट आहे असं खूप लोक तयार करतात. पण आज इथं बसून तुमच्यासोबत चर्चा करताना मला हे जाणवलं की काहीतरी खूप खोलातलं आणि ज्याला आपण खरं सत्व म्हणतो ना तसं यातून मला मिळालेलं आहे. निश्चितपणे होप आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा ती फिलिंग येईल आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीचं कंटेंट, अशाच पद्धतीचं नॉलेज, हे तुमचे सगळे अनुभव आमच्या प्रेक्षकांपर्यंत मिळत राहतील. त्यासाठी तुमचा नंबर आणि खाली सगळे कॉन्टॅक्ट डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोच आहे. तर खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार. मनापासून आभार सर. आपण मला बोलवलं, मला बोलायची संधी दिली. थँक्यू. आपल्या व्ह्युअर्स आणि आपला मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.